नमस्कार मित्रांनो, तर पहा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहेत आणि हा अर्ज कशा प्रकारे करायचा, कोणकोणती कागदपत्रे लागतात, त्याचबरोबर साईज काय असणार आहे अपलोड करायची, संपूर्ण माहिती, त्याचबरोबर स्कॉलरशिप काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर या व्हिडिओवरती नवीन आला असाल, चॅनलवरती नवीन असाल, तर नक्कीच आपल्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्याला असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतात. तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात. तर पहा, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी आता अर्ज सुरू झाले आहेत आणि हाच अर्ज कशा प्रकारे सोप्या पद्धतीने अगदी मोबाईलवरती देखील तुम्ही भरू शकता. तर चला पाहूयात कसा अर्ज भरायचा. तर पहा मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत चालवण्यात येणाऱ्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी आता व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणजे तुम्ही शिक्षण घेत असलेल्या द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांसाठी नूतनीकरण अर्ज भरण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झालेली आहे. तर पहा, प्रक्रिया सुरू झालेली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील अनुसूचित जाती असतील, SC आणि इतर मागास प्रवर्गातील OBC, VJNT आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आता सहाय्य करणार आहे. यामध्ये तुम्हाला काही स्कॉलरशिप देखील भेटणार आहे. यासाठी अर्ज कसा करायचा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खूप महत्त्वाचे अपडेट, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजचा, तर व्हिडिओला मिस करू नका. तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात. तर पहा मित्रांनो, अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे करायची आहे. तर सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांनी hmas.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावरती आपल्याला भेट द्यायची आहे. त्यानंतर नोंदणी आणि लॉग इन कशा प्रकारे करायचं आहे ते आपण पाहूयात. जर तुम्ही यापूर्वी नोंदणी केली नसेल तर न्यू रजिस्ट्रेशन यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर नवीन खाते तयार करायचं आहे. यासाठी तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर OTPद्वारे सत्यापित करून घ्यायचा आहे. त्यानंतर जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल तर तुमचा विद्यमान युजरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यावर तुमचा आधार क्रमांक OTP लिंक करणे अनिवार्य आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. योग्य विभाग निवडायचा आहे, मग ज्यामध्ये तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रवर्ग असेल SC, OBC, VJNT निवडावा लागणार आहे. अनुसूचित जातींसाठी म्हणजे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट हा विभाग आहे. तर इतर मागास वर्गासाठी अदर बॅकवर्ड प्रोव्हिजन इतका हा विभाग योग्य प्रमाणे निवडून घ्यायचा आहे. तर पुढे पहा. त्यानंतर अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे. नूतनीकरण अर्ज असल्यामुळे एक्झिस्टिंग ॲप्लिकेशन आणि आधार स्कीम हा पर्याय निवडायचा आहे. वैयक्तिक माहितीमध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे, यामध्ये तुमचे जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायचं आहे. आदिवासी प्रमाणपत्र आणि कौटुंबिक उत्पन्नाची माहिती म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला उत्पन्न दाखला देखील महत्त्वाचा असणार आहे. त्यानंतर पत्त्याचा पुरावा द्यायचा आहे. तुमचा कायमस्वरूपी पत्ता कोणता असणार आहे, सध्याचा पत्ता कोणता असणार आहे, पालकांचा सविस्तर तपशील या ठिकाणी भरायचा आहे. यानंतर तुम्हाला शैक्षणिक पात्रता आहे, हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यामध्ये तुमचा सध्याचा अभ्यासक्रम म्हणजे करंट जो कोर्स असणार आहे ती संपूर्ण माहिती, जसं की शिक्षण संस्था असेल, अभ्यासक्रमाचे नाव असेल, प्रवेश वर्ष असेल, त्याचबरोबर मागील वर्षाचा निकाल, हे सर्व तुम्हाला व्यवस्थित भरायचं आहे आणि कंप्लीट आणि चालू वर्ष पर्सिंगमध्ये म्हणून नमूद करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिपला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तर मागील शैक्षणिक तपशील तुम्हाला भरायचा आहे. यात तुमची 10वी 12वीची माहिती भरायची आहे. जर पदवी असेल तर पदवीची देखील या ठिकाणी माहिती भरायची आहे. संबंधित गुणपत्र देखील तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. आणि इतर माहितीमध्ये जर पाहायला गेलं तर यात वसतिगृह, नोकरी आणि अपंगत्व यांसारख्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला घ्यायची आहेत. त्यानंतर सुधार योजना
मित्रांनो, आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहे ते आपण पाहूयात. सर्व कागदपत्रे 250 KB पेक्षा कमी आकाराच्या PDF मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे जर पाहायला गेले 10वी 12वी गुणपत्रिका, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र जर असेल जवळ तर आदिवास प्रमाणपत्र, बोनोफाईड, त्यानंतर मागील वर्षाची गुणपत्रिकेचे झेरॉक्स किंवा गुणपत्रिका आणि गॅप असेल शैक्षणिक तर गॅप सर्टिफिकेट देखील या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर CGPA ते टक्केवारी रूपांतर दस्तावेज तुमचा जो काय असणार आहे ते एक पर्सेंटेज टाकायचं आहे. नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र, त्यानंतर तुम्ही स्थानिक रहिवासी नसून भाड्याने राहत यासाठी एक तुम्हाला घोषणापत्र या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर घरमालकाचा दस्तावेज म्हणजेच वीज बिल असेल, भाडेपावती असेल इत्यादी देखील तुम्हाला अपलोड करायचं आहे 250 KB पेक्षा कमी. नंतर आता शेवटची प्रक्रिया काय असताना ते देखील आपण माहिती करून घ्या. सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करावे. त्यानंतर प्रव्ही आणि सबमिटवरती क्लिक करून फॉर्म हा काळजीपूर्वक तपासून एकदा अर्ज तपासायचा आहे. त्यानंतर सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करा, जेणेकरून तुम्हाला स्कॉलरशिप भेटू शकते अगदी 62,000 पर्यंत. त्याचबरोबर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.